अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 32 मध्ये आपण इडियम्स म्हणजेच वाक्प्रचार बघितले होते. आजच्या पार्ट 33 मध्ये आपण होमोफोन्स बघणार आहोत. हा व्हिडिओ बघता बघता आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. तर आता होमोफोन्स म्हणजे जेव्हा काही वेळेला दोन शब्द एकाच प्रकारे उच्चारले जातात पण त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग्स भिन्न असतात, त्या शब्दांना इंग्रजीत होमोफोन्स असे म्हणतात. इंग्रजीमध्ये होमोफोन्स जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे होमोफोन्स या शब्दांचा संचय त्यांच्या अर्थांसकट आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे नेमके ते शब्द आपल्या इंग्रजी वाक्यात त्या अर्थानुसार वापरू शकतो. चला तर आज काही होमोफोन्स म्हणजेच असे काही शब्द ज्यांचा उच्चार एक पण अर्थ मात्र वेगळे स्टार्ट करूयात. तर पहिला शब्द आहे RAIN रेन आणि दुसरा शब्द आहे REIN रेन. बघा, दोन भिन्न शब्द पण उच्चार मात्र एक. RAIN रेन म्हणजे पाऊस आणि REIN रेन म्हणजे लगाम. पुढचा शब्द बघूया. CITE साईट आणि SIGHT साईट. CITE साईट म्हणजे दृश्य आणि SIGHT साईट म्हणजे दृष्टी. ठीक आहे. पुढचा शब्द बघूयात. HOLE होल आणि WHOLE होल. एकच उच्चार. HOLE होल म्हणजे छिद्र आणि WHOLE होल म्हणजे संपूर्ण. ठीक आहे. पुढचा शब्द घेऊयात. TAIL टेल आणि TALE सुद्धा टेल. TAIL टेल म्हणजे शेपूट आणि TALE टेल म्हणजे कथा. ठीक आहे, किंवा गोष्ट. पुढचा शब्द बघूयात. DEAR डिअर आणि DEER डिअर. DEAR डिअर म्हणजे प्रिय आणि DEER डिअर म्हणजे हरण. नेक्स्ट. FAIR फेअर आणि FARE फेअर. तर FAIR फेअर म्हणजे गोरा किंवा काही वेळेला योग्य शब्दासाठी या अर्थासाठी सुद्धा FAIR फेअर वापरतात. आणि दुसरा FARE फेअर म्हणजे भाडे. ठीक आहे. किती भाडं आहे त्याला म्हणतात FARE फेअर. पुढचा शब्द घेऊयात. DIE डाय आणि DYE डाय. आता इथे DIE डाय म्हणजे मरणे आणि DYE डाय म्हणजे रंग. म्हणजे एखाद्या कपड्यांना आपण लॉन्ड्रीत सांगतो ना की ह्याला डाय करायचं आहे, ह्याला हा रंग द्यायचा आहे, त्याला म्हणतात DYE डाय. पुढचा घेऊयात. आय आणि दुसरा शब्द आहे EYE. बघा, उच्चार सारखे पण स्पेलिंग्स वेगळे. आय म्हणजे मी आणि EYE म्हणजे डोळा. नेक्स्ट. CEREAL सिरियल आणि SERIAL सिरियल. तर CEREAL सिरियल म्हणजे अन्नधान्य आणि SERIAL म्हणजे सिरियल म्हणजे मालिका. ठीक आहे, टी व्हीवर आपण सिरियल बघतो ना, मालिका. पुढचा शब्द घेऊयात. SOUL सोल आणि SOLE सोल. बघा, उच्चार सेम, अर्थ वेगळे. SOUL सोल म्हणजे आत्मा आणि SOLE सोल म्हणजे एकमेव किंवा एकमात्र किंवा अविवाहितांना सुद्धा SOLE सोल असे म्हणतात. ठीक आहे. सोल SOLE सोल हा शब्द अविवाहित म्हणून सुद्धा वापरला जातो. तर मित्रांनो, असे इंग्रजीमध्ये खूप सारे
होमोफोन्स आहेत, पण आपल्याला टाईम लिमिटसुद्धा आहे. मला तुमचा थोडासा वेळ घेऊन व्हिडिओ दाखवायचा असतो. तुम्हाला जर दुसरे होमोफोन्ससुद्धा बघायचे असतील तर अल्पनिता शोच्या शॉर्ट्समध्ये नक्की बघा. तर तुम्हीसुद्धा या होमोफोन्सची खूप प्रॅक्टिस करा आणि काय करा? बरोबर, आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब तर आत्ताच नक्की करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या अल्पनिता शोच्या पार्ट नंबर 34 मध्ये. धन्यवाद.